जनतेचे आपण जाणून घेत आहेत। चालता बोलता महाराष्ट्रभरच आता लोकसभा निवडणुकीची हवा चालू आहे। अशातच बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेमकी हवा कुणाची? बुलढाणा जिल्ह्यातली नागरिक हे खरंच समाधानी आहेत का? इथल्या समस्या सुटल्या का? जिल्ह्याचा विकास झाला का? असे अनेक प्रश्न घेऊन आपण थेट नागरिकांपर्यंत जाणार आहे। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, नेमकी हवा कुणाची? आपल्यासोबत आपण बघू शकतो बुलढाणाकर काही जुळलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहे। नेमकी हवा कुणाची? यावेळेस दोन अपक्ष उमेदवार हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळं हवा पलटी होण्याची शक्यता आहे आणि नागरिकांचं मत काय आहे आपण नेमकं त्याच्यामध्ये जाणार। काय वाटतं कुणाची हवा? इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या प्रतापराव जाधवची हवा आहे आणि 3 वेळेस ते लोकसभेवर निवडून आलेले आहे आणि यावेळेस पण लाखोच्या संख्येने त्यांना आम्ही निवडून देणार आहोत। प्रतापराव जाधव हे लगातार 3 वेळेस खासदार राहिलेले आहेत, खरंच जिल्ह्याचा विकास झाल्याचं वाटतंय का? प्रतापराव जाधव ज्यावेळेस 2 वेळेस पहिल्या टर्नमध्ये आले त्यावेळेस वरती सरकार हे वेगळी होती, आता वर मोदी सरकार असल्यामुळे आणि खालं पण त्यांच्या माध्यमातून 6 आमदार आपला बुलढाणा मतदारसंघ असो किंवा जळगाव जामोद मतदारसंघ असो आपण विकास दिसतच आहे। पहिले बुलढाणा कसा होता आणि आता बुलढाण्यामध्ये काय बदल होत आहे ते दिसतच आहे। आपण समाधानी आहे का? हो, आम्ही बिलकुल समाधानी आहोत। नेमकी हवा कोणाची? आता हवा तर पहिले 3 वेळेस बी जाधव साहेबाचीच होती आणि यावेळेस बी जाधव साहेबाचीच आहे। आणखी बी काही नागरिक जोडलेले आहेत आपल्याला, काय वाटतं एकंदरीत कोणाची हवा? सध्या महाविकास आघाडीची हवा आहे आणि प्रतापराव जाधवला लोक कंटाळलेले 3 वेळेस आमदार खासदार होऊन आणि त्यांचा पाहिजे तसा विकास झाला नाही बुलढाण्यात। असं काय वाटतं की कोणता विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही? बरंचसं अजून इथं बुलढाण्यामध्ये बुलढाणा जिल्हा असून इथं मोठमोठे कार्यालय आले नाही अजून, उलट आणखी अकोला खामगावला जावं लागतं, इथं काहीच नाही अजून सध्या, त्यांनी काहीच केलं नाही वाटतं। अनेक कामं मंजुरात आहे असं ते वारंवार त्यांच्या भाषणामध्ये सांगतात। अंमलात काहीच नाही, सध्या अंमलात नाही आलेले अजून, प्रत्यक्षात नाही प्रत्यक्षात नाही। काय वाटतं यावेळेस कुणाची हवा? महाविकास आघाडीची। एक सांगू शकतो की प्रतापराव जाधव यांच्याशिवाय इथं कोणीच येऊ नाही शकत। प्रतापराव जाधव हे असे उमेदवार आहे, त्यांनी म्हटलं काय भाऊ तर लोक त्यांच्या मागच एक पळत सुटतात आणि कोणतेही काम असो, त्यांच्या खासदारकीचं कोणाला कोणतं पत्र लागलं, आमदार खासदार किंवा काही त्यांच्याकडे आपण गेलो, साहेब हे पत्र पाहिजे, तर लगेच ते अर्ज लिहून आपलं पत्र दुसऱ्या दिवशीच तयार करतात। असं माणसाचं मन ओळखणारा माणूस खासदार या जिल्ह्याला ज्याचा चौकारच व्हायला पाहिजे असं माझं मत आहे। यावेळेस जर आपण बघितलं तर 2 अपक्ष उमेदवार आहेत, यांचा काही प्रभाव? अपक्ष उमेदवार काय असते, पार्टीचं जे मत आहे, आता मागच्या वेळेचे 5.5 लाख मतं शिवसेनेचे आणि या वेळेचे घड्याळ्याचे 3.5 लाख मतं, असं 9 लाख मतं म्हणजे लाखोच्या मताधिक्यानं चौकारच होईल। कारण की समजा मॅच आहे, मॅचमध्ये आपण पाहतो की एक छक्का मारला की विजय, तसं मला वाटतं। नेमकी हवा कोणाची मग? नेमकी हवा महायुतीची। आपण जर बघितलं तर यावेळेस बहुजन वंचित आघाडीचे सुद्धा उमेदवार आहेत, महाविकास आघाडीला फटका बसेल? त्यामुळे तर काही शक्य वाटत नाही सर, महाविकास आघाडी बसेल म्हणून फटका नाही वाटत नाही, शक्यता कमी आहे। सोबत जुळलेलं आहे तर काय वाटतं यावेळेस एकंदरीत चित्र कोणाची हवा राहील? यावेळेसचे चित्र हे BJP सेनेचंच राहील इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये खासदार हा BJP सेनेचाच येईल। याचं कारण असं आहे की या शासनाने सर्वात जास्त सुविधा या 10 वर्षात इतक्या सुविधा दिलेल्या आहे की शेतकऱ्यांना दिलेल्या आहे, शेतमजुराला दिलेल्या आहे, अंगणवाडी सेविकेला दिलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्या ज्या महिला असतात बचत गटाच्या त्यांना सर्वात जास्त फायदा या शासनाने दिलेला आहे आणि बाकीच्या ज्या स्कीम आहे त्या महिलांसाठी फ्री भाडं, समजा ST भाडं, त्याच्यानंतर सिनियर सिटीजन त्यांना फ्री भाडं, या सर्व सुविधा दिल्यामुळे आणि एवढ्या सुविधा आतापर्यंत एकाही पक्षाने दिल्या नाही, हे फक्त BJP सेनेनेच दिलेलं आहे। त्याच्यामुळे आणि शेतकऱ्यांनाही भरपूर लाभ झालेला आहे याचा, नुकसानग्रस्त, त्याच्यानंतर विम्यामध्ये तर डायरेक्ट 1 रुपयामध्ये विमा, 1 रुपया विमा ह्या कोणत्याच म्हणजे आपल्या भारतामध्ये पण एकाही राज्याने दिलेला नाही। महाराष्ट्रात शिंदे सरकारनं डायरेक्ट 1 रुपयामध्ये तुम्हाला फ्री पूर्ण शेताचा विमा दिलेला आहे आणि भरपूर प्रमाणात त्यांनी वसूलही करून दिलेला आहे विमा कंपन्याकडून। आपण जर बघितलं तर शेतकऱ्याचे नेते रविकांत तुपकर अपक्ष उमेदवार राहिलेले तर शेतकऱ्यांसाठी गेल्या 22 वर्षापासून ते झटत आहेत असं ते म्हणत आहेत, काय वाटतं? नाही, झटतात ही गोष्ट खरी आहे, पण अंमलात ज्या गोष्टी आणायच्या त्या फक्त या सरकारच्या आमदार खासदारांनी यांनीच घेऊन आलेल्या आहे।
आता समजा विमा कंपनीचे जे वसूल करायचे पैसे, तर यांनी मंत्रालयात जाऊन, केंद्र शासनात संसदमध्ये जाऊन यांनी ते प्रश्न मांडले आणि त्याच्यात पाठपुरावा करून या लोकांना नुकसान भरपाई, विमा या गोष्टी करून दिलेल्या आहे आणि वसूल करून दिलेले पैसे शेतकऱ्यांना. नेमकी हवा कोणाची? हवा BJP सेनेचीच राहील. बुलढाण्याचा कशा पद्धतीने विकास झाला, इथले काय समस्या आहेत, खरंच नागरिक समाधानी आहेत का, हे आपण बघणार आहोत. काय वाटतं यावेळेस कुणाची हवा आहे? यावेळेस नक्कीच परिवर्तन घडून येणार आहे. कारण गेल्या 15 वर्षापासून एकच खासदार, त्याच्या आधी ते आमदार होते आणि त्या आधीही शिवसेना भाजपची ते या ठिकाणी सत्ता होती. 30 वर्षापासून सत्ता असताना गेल्याही कोणत्याही भौतिक सुविधा नाही. कारण जिल्हा परिषदच्या ग्रामीणमध्ये जर तुम्ही गेले तर जिल्हा परिषदच्या शाळेची पूर्ण वाट लागलेली आहे, शाळा बंद पडण्यावर आल्या आहे. त्या बाबतीत इथल्या मुलींना जर शिक्षण घ्यायचं असेल तर जिल्ह्याच्या बाहेर जावं लागते. मुलींसाठी सुसज्ज अशा कॉलेजच्या या ठिकाणी व्यवस्था नाही आहे. त्या व्यतिरिक्त रेल्वे मार्गाचं आमिष हे गांजर प्रत्येक वेळेस विलक्षण आलं की ते दाखवतात आणि बोलतात की बुवा रेल्वे मार्ग येणार आहे आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. 30 वर्षापासून रेल्वे मार्ग येऊ शकला नाही. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं इथे कोणत्याही प्रकारची आरोग्याच्या सुविधेबाबत एकदम उदासीनता आहे. तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेले तर कोणत्याही आरोग्याची सुविधा आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे. आणि दुसरा विषय, समृद्धी महामार्गाच्याद्वारे ते रस्ते चालू आहेत, परंतु खऱ्या अर्थानं आमचं मत आहे की शेतकऱ्यासाठी पांधन रस्त्याची व्यवस्था पाहिजे. कारण देश कृषीप्रधान आहे, पण कोणत्याही पांधन रस्त्याची व्यवस्था या ठिकाणी नाही. म्हणून जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडून येणार आहे. खऱ्या अर्थाने ज्यांनी वन बुलढाणा मिशनची स्थापना केली आणि एक व्हिजन घेऊन चालले, यावेळेस जनता हुशार झाली. 2009चं विलक्षण, 2014चं, 2019चं विलक्षण यामध्ये बदल आहे. जनतेने ठरवलं आहे. कारण मागच्या वर्षी खासदाराच्या विरोधात शिंगणे साहेब होते, आज तेच शिंगणे साहेब दमदाटी करून खासदारांनी सोबत घेतले आहे. म्हणून लोकांना समजलं की आज यांना निवडून दिलं की ते कोण्या पक्षात जाणार आहे. म्हणून या जिल्ह्याची जनता नक्कीच अपक्ष उमेदवाराला यावेळेस निवडून देणार आहे. कारण अपक्ष उमेदवार कोण, तर ज्याच्याकडे व्हिजन आहे. या जिल्ह्यामध्ये MIDC असल्या पाहिजे. कारण शेतकऱ्याच्या मालाला भाव तर वाढवायचा आहे, पण MIDC असली तर लोकांना नोकऱ्या दिल्या जातील. या ठिकाणी स्त्री शक्ती केंद्र उभारलं पाहिजे. कारण आपल्या जिल्ह्यातल्या मुलींना बाहेर शिक्षण न देता आपल्या जिल्ह्यामध्ये जिजाऊच्या ठिकाणी शिक्षण झालं पाहिजे. या ठिकाणी लोणार सरोवर आहे, गजानन महाराजांची भूमी आहे, सैलानी दर्गा आहे, असे विविध आपले जिजाऊचं माहेर आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या जिल्ह्याला आहे. परंतु या पर्यटनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास आणि परिवर्तन यांनी घडून आणलं नाही. म्हणून नक्कीच यावेळेस ही जनता संदीपदादा शेळके हे अपक्ष उमेदवार यांच्याकडे कौल देणार आहे नक्कीच. कारण व्हिजनवाला नेता, कारण ते स्वतः एक व्यावसायिक आहे, युवा उद्योजक आहे. आतापर्यंत कधीच कोणत्याच भानगडीत ते आतापर्यंत कधी सापडले नाही आणि ते नसणार नाही. एक शांत संयमी युवा उद्योजक यालाच लोक निवडून देतील. संदीपदादा शेळके यांना काय म्हणून जनता स्वीकारेल? संदीपदादा शेळके यांना जनता या कारणास्तव स्वीकारेल कारण त्यांच्याकडे की व्हिजन आहे. बाकी लोकांना जर तुम्ही विचारलं की बा तुम्ही खासदार झाल्यावर काय करणार आहे, तर हे फक्त एवढंच सांगणार आहे, आमचा वाघ निवडून आला त्याचा वाघ पाळला. ते दोन, एक शिवसेना खुर्दवाला उभा आहे, एक शिवसेना बुद्रुकचे उभे आहेत. आणि शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुकचे हे म्हणतात आम्ही वाघ आहे, आणि ते म्हणतात त्यांचे भाषणं आहे का तुम्ही? विकासाच्या बाबतीत एकही मुद्दा ते बोलत नाही. हे याला वाघ म्हणतात, ते त्याला वाघ म्हणतात. आपल्याला काय घेणं नाही त्या वाघाशी. म्हणून आपल्याला या जनतेला विकास करणारा संदीपदादांचं व्हिजन आहे. या जिल्ह्यामध्ये MIDC उभारल्या पाहिजे, या जिल्ह्यामध्ये स्त्री शक्ती केंद्र उभारलं पाहिजे, या जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या पांदन रस्ता झाला पाहिजे, या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या सुविधा मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल असलं पाहिजे, या जिल्ह्यामध्ये महिलांच्या सुरक्षा केंद्रासाठी 200 व्हॅन रेडी पाहिजे. म्हणजे त्या संदर्भात पोलीस खात्याच्या जर एखाद्या महिलेला समस्या खेड्यामध्ये आली, तिच्यावर काही वाईट प्रसंग असेल तर तिने एक कॉल केला तर तिथे ती पोलीसची व्हॅन तिथे जाईल, अशी सुविधा पाहिजे. या जिल्ह्याला बदल पाहिजे, या जिल्ह्याला परिवर्तन पाहिजे. कारण आम्ही ग्रामीण भागामधून येतो. ग्रामीण भाग आज ओस पडली आहे. खेड्यागावात तुम्ही जा, खेड्यातले 50-50, 200-200, 500-500 गावातले लोक पुणे आणि मुंबईला रोजगारासाठी गेलेले आहेत. मग याला जबाबदार कोण आहे? तर याला नक्कीच जबाबदार आहे भाजप सरकार, काँग्रेसचं सरकार. आणि हे जे राजकीय नेते आहेत हे ज्याला जबाबदार आहे. कोणताही विकास करायचा असेल तर त्याला राजकीय इच्छाशक्ती लागते. आणि संदीपदादांना राजकारणामध्ये याचं कारणही तेच आहे, मला या जिल्ह्याचा विकास करायचा.
म्हणून राजकीय इच्छाशक्ती मला विरोध करते, म्हणून राजकीय इच्छाशक्ती आपली प्रबळ ठेवण्यासाठी दादा लोकसभेमध्ये उभे राहिले आहे. आणि नक्कीच सामान्य जनता, राजकीय नेत्यांनी जरी त्यांच्याविषयी काही मतभेद मांडले तरी सामान्य जनता ही संदीपदादा शेळके सोबत आहे. नेमकाच बदल काय की आहे आणि परिवर्तन नक्कीच घडून येणार. चला, धन्यवाद. कॉलेजही आलं, मेडिकल कॉलेजही आलं, कृषी विद्यापीठही आलं आणि सर्व चालूच आहे ना. आता एक एक काम चालू आहे. आणि MIDCचा प्रस्ताव हा कुणाची हवा आहे यावेळेस? काय वाटते कुणाची हवा आहे यावेळेस? ज्यावेळेस आता काय ते काय वाटतं ते भाव मस्त दिलं. भाजप सरकारनं सोयाबीनला भाव चांगला दिलं, कापसाला भाव चांगला दिलं. मग फडणवीस सरकारमध्ये होते तेव्हा न होते सरकारमध्ये 6,000चा 7,000चा, आता सरकारमध्ये आले 4,000चा भाव भेटा लागला. कापसाला 8,000चा भाव भेटला आम्हाला. काय ते भाजपची तारीफ करू करू तो देश मागा आला आपल्याला. पडणारे सगळ्याच्या अकाउंटमध्ये 15-15 लाख रुपये आले. काय मोदी सरकारच्या चर्चा चालली, काय सरकारला आता भाजपलाच निवडून द्यायचं का दुसऱ्याला निवडून द्यायचं हे जनताने विचार करावा. याच्यावर जनतेत खात्यामध्ये किती पैसे आले, जनताला काय पाहिजेत. सिलेंडर झाला आता 400 रुपये केले सिलेंडरचे. काय मस्त योजना लावली भाजप सरकारनं. आणि काय भाजप सरकारबद्दल काय बोला, कौतुक करावं हे भाजप सरकारनं. प्रत्येकाच्या खात्यात प्रत्येकाच्या इतकं कर्ज ठेवलं का प्रत्येक 45-45 हजार रुपयाचं कर्ज ते हे लोकांना फेडा लागतो. आता शेती इकून का घर इकून हे लोकांना हे जनता इतकं काय मस्त भाजप सरकार लय मस्त चाला लागली. कधीच भांडणं लावा लागली नाही. भाजप सरकार कोणाला फोडा लागली नाही. काय भाजप सरकारमध्ये किती मस्त लोक गेले. अजितदादा गेले, अशोकराव चव्हाण गेले, 3 वेळेस मुख्यमंत्री त्याच्यामध्ये चाललं. तर काय मस्त सरकार चालली भाजपची. त्याच्यामुळं हे मस्त भाजपची सरकार आहे. भाजपच्या सरकारनं विचार करावा. आता भाजपचं सरकारनं कोणाला निवडून द्यावं हे सरकारनं ठेवा. तुम्हाला नक्की हवा कुणाची? नक्की हवा आता अपक्षाची आहे. दोघं आहे अपेक्ष लोक. संदीप शेळके आहे, आपले शेतकरी संघटनाचे तुपकर साहेब आहे. याच्यानंतर लोकांनी विचार करावा दोघातून कोणाला निवडून द्यायचे जनताने विचार करावा. अपक्ष उमेदवार आला तर हे लोकांना समजन का पक्षाची ताकद का ना अपक्ष का जनताच्या मनामध्ये काय हे गोष्ट आहे. ह्या गोष्ट सगळ्यांना विचार करून मत द्यावा. आता यावेळेस कोणाची हवा आहे? आता सध्या तर हवा अलगच वाटते म्हणा, पण काही सांगता येत ते काय ऐन वेळेवर होतं काय नाही काय. यावेळेस 2 अपक्ष उमेदवार आहेत. 2 अपक्ष उमेदवार यावेळेस. तर असं मला तरी वाटतं आता एवढा बऱ्याच लोक आहे सकल इकडंच राहील अपक्ष हे लोक इकडं. अपक्ष त्याच्यानंतर शेळके सुद्धा उभे आहेत. त्याने जिल्ह्याचा दौरा केला. संदीप शेळके. संदीप शेळके कसं वाटते? हा चांगले लोक आहे, चांगली मंडळी येण्यात आहे. सगळं तरुण कार्यकर्ते लोक आहेत, काहीतरी करतील. काय वाटतं यावेळेस? काय आता काय सांग काय म्हणते ते काही नाही सांगता येत. बरं चला, काय वाटतं कुणाची हवा यावेळेस? यावेळेस मशाली द्यावं वाटतं. मशालीची हवा कशावर वाटते आपल्याला? कारण की जे उद्धव साहेबांनी जे कामं केले आजपर्यंत मुख्यमंत्र्यांचे भरपूर प्रमाणात चांगले होते. रनिंग खासदारबद्दल काय सांगा? रनिंग खासदारबद्दल नरेंद्र खेडेकर जरा इच्छुक वाटते. जे प्रश्न जनतेचे आपण जाणून घेत चालता बोलता आपण महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेमकी हवा कुणाची? बुलढाणा जिल्ह्याच्या महत्त्वाच्या जस्तम चौकामध्ये आहे. पण आपल्यासोबत काही बुलढाणेकर जुळलेले आहे. नेमकी हवा कुणाची हे आपण जाणून घेणार आहे. काय वाटतं यावेळेस कोणाची हवा आहे? प्रथमतः आपण पाहायला गेलो तर आज जे महाराष्ट्राचं व भारताचा जो लोकसभेचा उमेदवार ज्यांना दिलेला आहे, प्रत्येक एका घरात जी उमेदवारी दिलेली किंवा अनेक असे नेते आहेत की विविध पक्षाचे नेते सर्व एकत्र झालेले आहे. त्याच्यामुळे हवा कोणाची हे सांगता येणार नाही आहे. बुलढाण्याचा आपण विचार करायला गेलात तर बुलढाण्यामध्ये सध्या तरी आपले सन्माननीय माजी खासदार असतील प्रतापराव जाधव असतील, शेतकऱ्यांचे विषय मांडणारे आपले रविकांतजी तुपकर असतील, महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर असतील प्राध्यापक, या लोकांनी ऑलरेडी समाजासाठी केलेले कार्याचे आणि यांनी जे काही कामं केलेले आहेत हे नक्कीच डोळ्यासमोर ठेवून जनता जनार्दन आहे. जनता विचार करा कोणाला निवडून द्यायचं, काय द्यायचं. रोजगार उपलब्ध नाही, रोजगार उपलब्ध होईल. MIDC झाले तर रोजगार होईल. आयात निर्यात करता येईल. शेतकऱ्यांना स्वतःचा हमीभाव लोकांपर्यंत देता येईल. जे काही पिकतं आहेत ते लोकांपर्यंत जाण्यापेक्षा एखादं रेल्वे झाले तर शेतकरीसुद्धा आपला स्वतःचा माल हा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच आपण बघतो की रोजगार युवकांचा मोठा प्रश्न या ठिकाणी. काय वाटतं कुणाची हवा आहे? प्रतापराव जाधव यायचीच हवा आहे सध्या. काय वाटतं आपल्याला? प्रतापराव जाधव 3 टर्म खासदार होते, कसं बघताय? नाही यावेळेस तर तेच आहेत आमदार आपले खासदार.
प्रतापराव जाधवचीच हवा आहे सध्या. यावेळेस 2 अपक्ष सुद्धा उमेदवार आहेत. नाही ते असू द्या, तरी हवा द्यायचीच चालू आहे सध्या आमच्या ह्याच्यात तरी. प्रतापराव जाधव यांची हवा असं त्यांना म्हणणं. एकंदरीत आपण जर विचार केला बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा शहराचा, तर विकासाबद्दल काय सांगा? विकासाबद्दल जो आतापर्यंत कोणीच जेवढा विकास केला नाही तो माननीय खासदार साहेबांनी केला. जे बुलढाणा जिल्ह्यातले मुख्य राष्ट्रीय रस्ते होते, जवळजवळ 6,000 कोटीचे रस्ते त्यांनी केले. खामगाव शेगाव रस्ता असेल, आता पंढरपूर ते शेगाव वारकऱ्यांसाठी असे खूप रस्त्यांचे कामं झाले. नदी जोड प्रकल्प झाले, जो आत्ता या दादांनी सांगितलं रेल्वेचा मार्ग खासदार साहेबांनी लावला. खासदार साहेबांचा लोकांवर विश्वास आहे म्हणून खासदार साहेब हे 3 टर्म आमदार राहिले, 3 टर्म खासदार झाले, ही 4थी टर्म काढतील आणि 400 पार नाही 450 पार होतील यावेळेस. नेमकी हवा कोणाची? खासदार साहेबांची, प्रतापराव. काय वाटतं आपल्याला नेमकी हवा कोणाची? मोदीची. मोदीची. बरं, कशावरून मोदीची आहे? म्हणजे काय वाटतं तुम्हाला मोदीनं काय केलं? पूर्ण जगाला माहिती आहे मोदीनं काय केलं. आपलं मत काय? माझं मत आहे पूर्ण विकास दिसून राहिला. जे आहे ते मोदीच्या नावाने. आमचे जे खासदार निवडून येते ते स्वतः मोदीच्या नावाने. या आधी सुद्धा मोदीची सरकार नसताना खासदार निवडून आलेले आहेत. त्यावेळेस आणि यावेळेस काय फरक पडतं? यावेळेस आणि त्यावेळेस भरपूर फरक आहे. जेव्हा मोदीची सत्ता नव्हती तेव्हा ते कामं बघा आणि आताचे कामं बघा. हे सर्व कामं जे दिसून राहिले हे मोदीमुळे दिसून राहिले. आज एक लहानपासून तो मोठ्यापर्यंत जे आहे तो मोदी. लोकांना सांगायची गरज राहिली नाही की तुम्ही याला मतदान करा त्याला करा. लोकांना मनात बरोबर ठरवून ठेवलेलं आहे मोदी आहे तर मुमकिन आहे. आज इतके वर्ष झाले, 10 वर्षात एक फटाका फुटला नाही भारतात. ते बॉम्ब तर दूरच राहिले. हे फक्त मोदीमुळे. नाही तर थैली घेऊन फिरले की बॉम्ब आहे. काय करणार? सर्वसामान्य जनता कोणाकडे बघेल? खासदार रनिंगचे खासदार होते 15 वर्ष आणि मोदी सरकार आहे, महायुती आहे. कोणाकडे पाहून जनता उमेदवाराला स्वीकारेल? नाही, उमेदवार महायुतीचा जो ठरलेला आहे तोच आमचा उमेदवार आहे. तो काही आमचा पक्ष एकच आहे, मोदी. मग कोणी असो. आणखी कोणी बोलते? हवा लोकसभेची प्रश्न जनतेची या विशेष कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यात बुलढाणाकर जोडले आहेत. आपण आहे चहाच्या हॉटेलमध्ये. आपण दिलखुलास चर्चा करूया नेमकी हवा कोणाची. काय वाटतं यावेळेस कोणाची हवा आहे? अभी तो 3-4 उम्मीदवार ज़्यादा इसमें चढ़ रहे हैं. एक प्रतापराव जाधव है खासदार साहब, दूसरे महाविकास आघाड़ी का नरेंद्र खेड़ेकर है और 2 अपक्ष है, एक शेड़के है और एक तुक्कर जी है. अभी ये चारों में ऐसा लग रहा है हमारे को क्या तुक्कर जी जो है वो जनता से जुड़े हुए हैं. उन्होंने शेतकरियों के बहुत से मुद्दे उठाए और ऐसे हमारे पास में 7/12 होने के बाद हमारा तो पहला काम शेतकरी को बनता है, क्योंकि उन्होंने हमारे लिए आवाज़ उठाए, हमारे पीक बीमे के पैसे दिलाए और हमारे लिए रास्ते पे उठे, संघर्ष करे. अभी तो ऐसा हो गया कि देश में क्या हो रहा क्या नहीं हो रहा इसका तो कोई मतलब नहीं. कौन कब चुन के आएगा, कौन कौनते पक्ष में जाएगा, इसका कोई भरोसा नहीं है. सही बात है. अभी हमारा तो एक ही समाज रहा, वो शेतकरी समाज, और हम शेतकरियों के साथ में हैं. अगर आप देखा जाए तो तुपकर साहब की बात कर रहे हैं. तुपकर साहब अपक्ष खड़े हैं, बरोबर. चुन के आने के बाद में अगर वो उनका लुकआउट है ना. अभी ये इतने लीडर चले गए, 40 आमदार चल गए, अपन ने उनका क्या किए. अभी जिस कांग्रेस ने जिसको सीएम बनाई, जिसको प्रदेश अध्यक्ष बनाई, वो चले गए रातों रात. नाता भाऊ उनको आमदार बनाया, अभी वो चले गए. ये गए तो कौन सी बड़ी बात है. अभी तो पक्षपात महाराष्ट्र में तो कोई रहा नहीं. कौन आज किधर जाएगा तो कल किधर जाएगा, इससे जनता को कोई लेना देना नहीं है. जनता से पूछ के नहीं जा रहे. सही. कौन किधर जाएगा जनता से पूछ के नहीं जा रहे ना. कोई कार्यकर्ता सलाह करके थोड़ी जा रहे कि मैं इधर जाऊँ कि नहीं जाऊँ. वो कोई किधर भी चले जाए उससे कोई मतलब नहीं है. हमारा लोकल का काम होना चाहिए. क्या लगता है ये साल किसकी हवा है? ये साल तो तुपकर की हवा है. तुपकर की हवा है. तुपकर अपक्ष खड़े हैं, उसके बाद में संदीप शेड़के भी अपक्ष खड़े हैं. क्या लगता है दोनों में? नहीं, वो आदमी शेतकरी और गरीब के वास्ते उठता, वो हिसाब से हमने भी तुपकर की तरफ ही जाएंगे. हम तुपकर की तरफ जाएंगे. कोई बोलता नहीं, कोई विरोध में बोलता, कोई फेवर में बोलता. नेमकी हवा कोणाची? रविकांत तुपकर. बरं, काय वाटतं रविकांत तुपकर? एक धडाडीचा नेता, 22 वर्षापासून लोकांसाठी झटतो. प्रत्येक गावात रविकांत तुपकरला लोक ओळखतात. बरेच कार्यकर्ते त्याचे चांगल्या पद्धतीचे जीवाला जीव देणारे, आणि तोही लोकांसाठी धावून जातो.
रविकांत तुपकर हे अपक्ष उभे आहेत आणि त्यांच्याविषयी एक संभ्रम व चर्चा चालू आहे की अपक्ष निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षात तर नाही जाणार नाहीत ते. त्यानंतर वरती जरी आम्हाला मोदी आवडत असले पण बुलढाण्याचा खासदार आम्हाला रविकांत तुपकरच आवडतो. म्हणजे तुम्हाला मोदी आवडतात? मोदी आवडतो पण इथला खासदार आम्हाला रविकांत तुपकरच पाहिजे. मोदी आवडतात पण खासदार रविकांत तुपकर पाहिजे. खासदार रविकांत तुपकर पाहिजे. हवा लोकसभेची प्रश्न जनतेचे हा आपला विदर्भाच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बुलढाणाकरांमध्ये जाऊन नेमकी हवा कुणाची आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीतच संपूर्ण जिल्ह्याचा आढावा आपण आपल्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी घेत आहे. नेमकी लोकसभा बुलढाणामध्ये हवा कुणाची या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेत आहे. एकंदरीत जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 21 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत, निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. अशातच 5 उमेदवार हे रेसमध्ये असल्याचं नागरिक बोलत आहेत. यामध्ये 2 अपक्ष उमेदवार सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. अशा वेळेस स्थानिक पक्षवाल्यांना अपक्ष उमेदवाराचा फटका बसतो का, जनता कशा प्रकारे यांना स्वीकारते हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तुर्तास तरी इथंच थांबूया. मात्र तुम्ही बघत राहा आपला विदर्भ लाईव्ह, प्रत्येक क्षण आपल्यासोबत.